गेलो मोंग्यातून आयुष्य त्याच्यातच गेलं मला. चला नीट बस. थोडं मागण्यातून परत पुढे आणतो. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ झालं मांडीच, पण मांडीवर खड्ड्या केला. सत्ता भाऊच गुरु केला. सगळ्यात उशिरा आले, लवकर गेले. त्यांच्या समाधीला भगवंत रडले आणि आज तिथं घेतले. आणि ज्यांच्या कंठाला मुळी लागली तर ज्यांना सांगितली त्यांची आशिष्टी आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव माऊलीचा आहे. अभंगाला सुरुवात तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं ना गाठ आहे. नगाट म्हणजे पहिली शेवटची समजा. परत आपली गाठ नाही घेतली तरी चालेल. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी बसायचं, तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. मेळ जीव करायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं जमणार. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जागेवर विचारायची. ओपन चॅलेंज कोणाला. आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा, मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं मला काय सांगा. आणि तुला पटावा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. आम्ही काही कीर्तनकार आहेत का. आमचा बाप पांडुरंग आहे. आमचा बाप पांडुरंग आहे. आमची आई रुक्मिणी आहे. बाप लेकराला बुद्धी देईल तसं केलं. आम्ही कोण आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला हरिपाठातला आहे. नामपर आहे. अभंगाला सुरुवात. पहिल्या दिवशी कीर्तन नामपर असावं. उत्तर नियम का. उत्तर मंदिर पूर्ण होईल. मंदिर पूर्ण होईल पण कळत चालला तर. नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर. सोनं शुद्ध होईल पण 16वा कळस लागला तर. वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर. सप्ताह पूर्ण होईल पण पहिल्या दिवशी नामपर कीर्तन झालं तर. पुन्हा चला मंदिराला कळत चालला काम सफल. 8वा अध्याय असं म्हणतो देवळाची या कामा कळशी. मंदिरावर कळत चालला, मंदिराचं काम संपलं. संपलं. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं पण ह्या जगात एक वृक्ष असा आहे की त्याला फळ येत नाही. फळ येत नाही. त्या वृक्षाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये. आणि अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये नाव आहे. त्या झाडाचं ओवी जे असे यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांझ आहे. त्या वांझ झाडाचं नाव संसार आहे. त्यासाठी महिला मंडळ पटकान पावडर लावून एखादी बाई गोरी होऊ शकते का. हा मला नंतर नाही. तुम्ही का लावता. ऐका पावडर लावायची ओवी ज्ञानेश्वरी. ऐका कुणाला लागलं तर महाराज पावडरी बद्दल का बोलला त्याची ओवी आहे. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 102. आपल्याला नंबर सगळे घ्यायचे का. अध्याय नंबर 18 हातावर लिहून घ्या. आणि ओवी नंबर 102 नलाटीचे लिहिले न मोड्याला काही केल्या. काळे गोरे पण धुतले फिटवले नाही. ज्ञानोबा म्हणजे काळेपणा आणि गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. ही ओवी जिला कळली ती पावडर लावू शकत नाही. आणि जी ज्ञानेश्वरीच्या विरोधात आहे तुमचं तुम्ही पहा. मासे खाणारे माणसं द्या ठेवा. मासे धरायची ओवी आहे ज्ञानेश्वरी. ऐका
मासे धरणारा माणूस गळाला पीठ लावतो टोकाला आणि टाकून देतो पाण्यात. मासा येतो, पिठाला धक्का लागतो आणि गुततो. ओवी ऐका, तया माझे गळू आहे ते प्राणात घेऊ पाये झाकेले पण. हे मोबाईल वापरणारे लोक ऐका, हे एक माणूस मोबाईल धरतो, तिकडचा माणूस येतच दिसतो, त्याला काय होतं? व्हिडिओ कॉल. याने त्याच्याशी बोलायचं आणि याने त्याच्याशी बोलायचं. ते व्हिडिओ कॉलची म्हणजे मोबाईलची, चित्रपटाची ओवी नाही शोधली. आणि 5व्या अध्यायामध्ये ओवी आहे, 170 नंबरची ओवी आहे. संसार चित्र उमटे मनोरूप पट फाटे चित्रपट. म्हणून मासे धरायला गळ लावला तर मासे शिजायला पाणी जास्त लागतं. मासा शिजायला पाणी जास्त लागतं आणि माशाचं कालवण ज्याने खालं त्याला सुद्धा रातभरात 2-3 वेळा पाणी प्यावं लागतं. काय अनुभव तुम्ही 3 जण खाता? चला आता लागला करंट तुम्हाला. झाड वांज आहे आणि त्या वांज झालं तेव्हा शाळेचे बोल सरळ बसा पटकन बडे बडे सावधान. सावधान आहे मी सावधान म्हणतोय, तू पाय वर करतोय. रिलॅक्स. रिलॅक्स. बोला पटकन. झाड वाचे फायनल झालं. शाळेचे बोल झाडाला पाणी घातलं खाली काय जाईल? मुळा. अरे काय भांडी खाली मुळाला पाणी घातलं ते खाली, झाडाला पाणी घातलं ते खाली काय वाटते? मुळं. मुळांचे प्रकार किती? पहिले ते 12वी. मुळाचे प्रकार किती? 4. 2. कोणते कोणते? करेक्ट. स्वटमूळ आणि तंतुमय मूळ. इंग्लिश फायबर रूट अँड टॅप रूट. There are 2 types of roots, fiber root and tap root. वांज नावाचं झाड आहे, त्याला जर पाणी घातलं तर अज्ञान नावाची मुळी वाढली. मुळी वाढली पण कोणती? आजारी आहे ना अज्ञान. आणि आज सगळ्या लोक कशात आहेत? अज्ञानात आहे. मी नसलो तर कोण वाचले, मी नसलो तर चाल कोण म्हणत? अज्ञान आहे. मी केलंय तू कोण टिकूजी? मी ग्रामपंचायत सदस्य. अख्ख्या गावात तुझ्या इतका येडा मानव दुसरा येतो. तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केला गावाने केला. तो सत्याला 36 वर्षात तरी 500 रुपये दिले नाही. हे अमेरिकेची कीर्तन. आता माझी 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरा गुण आहे मी बोललो ते नेमकं घरात आणि नाही बोकांनी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि माझा कार्यक्रम झाल्याशिवाय. म्हणून तर मला मागच्या महिन्यात ह्या कॅमेरेवाल्यांनी 2दा माझा अंत्यविधी केला. मागच्या महिन्यात अशी क्लिप केली, मला पेशंटचे कपडे घातले, नळकांड लावलं, ऍडमिट केलं, खाली लिहिलं इंदुरीकरांनी अखेरचा श्वास घेतला.
आता एकदा मेल्या विषय ए बरे ए ए ए बरे एकदा मेल्या विषय संपला ना. आता या थोड्यात अशी क्लिप केली कटरा आली माझ्यावर धडकली पण माझा चेंडा एका महिन्यात मी दोनदा मेलो. आता तुमच्या पुढे का भूत उभं आहे कारण माझ्याकडे 3च गोष्टीचे गुण आहेत. एक मी खरं बोलतो. 2 जे बोललं ते नेमकं घडतं. आणि 3 नेमका घोटाळा असा होतो. घडत ते घडतच पहिल्या गोष्ट घडतच आणि 3रा घोटाळा आहे ते खोटं ठरत नाही. मी बोललो ते घडतच त्याचा परिणाम असा होतो मला कोणाची लाल करायचे जमत नाही. हा माझ्यात लय मोठा गुण आहे. याव गुण येतो ती स्तुती आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे आपली गंमत बिघडल्याशिवाय. आता आमच्या बाकीचे कीर्तनकारांचं कसं आहे 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं अर्धा तास ज्याच्याकडं पाकिट गुतलं त्याच्यावर बोलायचं 1.5 तास गेला अर्धा तास सज्जनो भाविको कर बोलला तर लोकांना ते झोंबल्याशिवाय असा झाला घोटाळा. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या कपड्यावर जागा ठेवावं लागेल. मी बोंबलत होतो ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. इथं 4 जण आहे. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकार बरी होती निम्म्या ग्रामपंचायत सदस्यांना सही येत नाही. मी बोंबलत होतो पुरी पडून जाती. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायको पुढे 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली गुरुवारी गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. दोन्ही नवऱ्यांची बाजारात गाठ पडली हान मारा मारा. ही वस्तुस्थिती खरी का खोटी सांग. पाया पडतो झाड वाज बारीक आहे त्या वाद झाडाला अज्ञान अशी मुळे मी महाराज आहे मी गायक आहे हे अज्ञान आहे. मी ईश्वराचं लेकरू आहे हे ज्ञान आहे. म्हणजे आई रुक्मिणी आहे तिचं मी लेकरू आहे हे ज्ञान आहे. आणि माझ्या बापानंच मला सगळं दिलं हे ज्ञान आहे. मी कमवलं हे अज्ञान आहे. माझ्यामुळं झालं अज्ञान आहे. मी नसलो तर कोण करील अज्ञान अज्ञान. आता नीट ऐका वांज नावाचं झाड आहे त्याला अज्ञान नावाची मुली आहे आणि अज्ञान नावाच्या मुलीला 4 कोण फुटलेत खाली. ते कोण कोणते ऐका मी तू तुझं आणि माझं. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली त्याने 3री केली असती. माझा पाय लागला तुझा पायच कसा आहे. तुझा पाय टिकून इकडे येताना तुझ्या बापाला भिकारी करून मी तू त्या बाबळीपासून या बाबळी पठ्याच आहे इकडली अख्खी इकीन तुझी जिरी तुझी जर जिरवले नाही ना मी म्हणा 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 म्हणा
काय बापाचा माहिती लोकांना काय माहिती तू कोणचा सासूचं सुनाचं भांडण झालं नाही बरे मोबाईल बंद केलाय सासूचं सुनाचं भांडण झालं तर सुन म्हणते भूक 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 तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्र मांजर होऊ दे मग तू या पोरग म्हणतो प्रियकर म्हणतो प्रियशीला तू माझी नाही तू माझी नाही कुणाचीच नाही तुम्हारे बिना मैं जी नहीं इश्क ही मेरी जिंदगी फूल है गुलाब प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा ते गुलाबाचं फुल वापरीत ना त्याला छोटं फुल सूर्य फुल वापरा मी तू तुझं आता बसलं झाड वाच झाड वाण मुली अज्ञान अज्ञान मुलीला कोंब आता ते गेले खाली वरती काय येईल शाळेतले बोरा मुळे खाली गेल्यावर काही करेक्ट वरील खोड मी हे सांगू राहिलो तुम्हाला हा 15 वाक्य हा ज्ञानेश्वरीतला 15 आहे मी तुम्हाला सांगतो जाग वाचे मुळी अज्ञान अज्ञान मुलीला 4 खोड आहे ते गेले खाली हनवर आलं ते खोड आहे आणि त्या खोडाचं नाव आहे अहंकार बाबा अंकार निशी गणत त्याला मुली अज्ञान अज्ञान मुलीला कोण बसले कीर्तन वर आलं ते खोड खोडाच्या वर काय येते करेक्ट फांद्या संसार हे ठाण आहे 10वीला कोण येतं 10वीला 10वीला परवा विज्ञान पेपर एकटा पेपर आहे आज भूमीत होता ना तू शिमी नाही का मार्केट आहे हा मराठी नाही का विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रीने ते 3 नियम आहे त्याचं नाव काय केपलरचा पहिला नियम केपलरचा दुसरा नियम केपलरचा तिसरा नियम आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना टिंबटिंब म्हणतात आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना टिंबटिंब म्हणतात विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 3 मूलद्रव्यांचे वर्गीकरण प्रकरण नंबर 2 रासायनिक अभिक्रिया प्रकरण नंबर 4 चुंबकत्व प्रकरण नंबर 5 उष्णता प्रकरण नंबर 6 पाण्याचे असंगत आचरण तू किती रे काय शोधा 9वी शिमी का मराठी शिमी तू शिमीला आहे यू हॅव सीन फ्लावर यू हॅव सीन फ्लावर यस कशाचं गुलाबाचं नाही 9वीला गुलाबाचं सुरूच होत 10वीला त्याला पाकळा येतात फुल पाहिलं का हा मिली पार्ट ऑफ फ्लावर्स
हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? नो, मी सांगू 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. इंग्रजी सांगू मराठी? मराठी सांगा. निदल पूजक, दल पूजक, पुमंग आणि जायक. In English, it is called calyx, corolla, androecium, and gynoecium. There are 4 parts of flowers. खाली वाढलं ते मूळ आहे. मूळ आहे. मुळाला वर आलं ते खोड आहे आणि खोडाला वर आलं त्या फांद्या आहे. आता बारीक आहे का? झाड वांच आहे, मुळी अज्ञान आहे, त्याला कोंब 4 आहेत आणि अंकार नावाचं खोड आहे आणि त्या खोडाला 12 फांद्या आहेत. किती? 12. आता 12 फांद्यांची फक्त नाव ऐकायची पटापटा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्ठा, कल्पना. सांग. आता एका फांदीची माहिती एक मिनिटात ऐकायची का पुढे जायचं? पटापटा ऐकायची एका फांदीची. पटापटा सांगतो फास्ट मध्ये. पहिली फांदी आहे काम. ऐका काम कसं आहे. मोबाईल बंद कराय. ऐका काम कसं आहे. ऐका पोरपुरी नीट ऐका. शरीरात जर काम तयार झाला शरीरात तर तो डोळ्या वाटत बाहेर. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. डोळ्यात. आणि डोळ्यात किती जरी पाप तयार झालं डोळा काहीच काही नाही. डोळ्याच्या हातात काही नाही तर काही नाही. मग डोळा काय करतो? ते पाप मानक पाठवतो. नीट ऐका. तयार झालं आत. पहिलं आलं बोला डोळ्यात. डोळा काय करीत नाही. मग डोळ्यानं ते बाप कोणाकडे पाठवलं? मनाकडे. मन इतकं हुशार आहे. माझ्याकडे नकोच का? मी काय करणारच नाही ना. केलं तर मनातल्या मनात. मग नको. मग ते इंद्रिया का पाठवलं? पहिलं तयार झालं शेगाव. गेलं डोळ्यात. डोळ्यातून गेलं मना आणि मनातून गेलं इंद्रिया आणि इंद्रिय खवळले तर कामातून माणूस इंद्रिय खवळले की विद्वान माणूस चुकीचं काम करतो. ऐका त्याला ववे दुसऱ्या द्या. हेच इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते. तरले न करते विषय सिंधू. ववे त्याला हे विषय जया ते ना कळते. सुख दुःख दोन्ही ना पावना. बरोबराची भाषा आहे. ऐका आता काम खवळल्यावर काय करतो. ऐका पहिल्यांदा डोळ्यातून गेला मनातून गेला शरीरात आणि शरीरातला काम खवळला का 7 गोष्टी करतो. ऐका कामातून माणूस वयाचा विचार करीत नाही. कामातून माणूस जातीचा विचार करीत नाही. कामातून माणूस नात्याचा विचार करीत नाही. कामातून माणूस कुलाचा विचार करीत नाही. कामातून माणूस शिलाचा विचार करीत नाही. कामातून माणूस काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातून माणूस लाज धरीत नाही. आणि एकट्या शरीरातला काम खवळला आणि काम जर बेफाम झाला आणि इंद्रिय दत्ता. तुम्ही अभ्यास करा चांगला. सगळ्या मुलींचा अभ्यास करा. कोणती मुलगी घ्या इन वर्ल्ड अख्ख्या जगात मुलगी प्रेम करताना कधी विद्वान मुलावर करीत नाही. असं जगात घडणार नाही. पोरगी हुशार पोराच्या कधी नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दलिद्रीच पोरावं. दलिद्री म्हणजे इन मराठी भंगरी. हिरीवरच्या मुठरी चोरीतो, किबली चोरीतो, मोटरसायकलचे पार्टच खोलून विकितो. ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नट बाध. कधी घरात आता उलट ऐका. बारीक काम जर शरीरातला तयार झाला निराग आणि तो जर पुरा झाला नाही. काम तयार झालाय खवळलाय इंद्रिय खवळलंय पण कामाची जर तृप्ती झाली नाही तर क्रोध तयार होतो. मी आता दुसरा अध्याय सांगतो. काम शरीरातला पुरा झाला नाही का कोणता झाला? बोला. आता ऐका. क्रोध एकदा तयार झाला तर तुमच्या सगळ्या लोकांच्या पाया पडतो. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो.
तुमच्या पाया पडतो. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काही 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काही 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंद्रिकर बोकस, इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. तुमच्या पाया पडतो. 2 मिनिटाचा राग. तुम्ही जेलमधले आरोपी जर पाहिले तर 7% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकाला नाही. मारामारी का करायची? का करायची? भावाची गाडी वावरातून गेली, भावानं भावाच्या डोक्यात दगड घातला, एक मेला आणि एक आत गेला. बैल सोडाय माणूस मेलाय. काय करायचं मारामारी? 12च्या बरोबर कॉफी केली, सुपरवायझरनं पकडलं, सोपा उपाय, पाया पडतो, विषय संपला. त्याने त्याची गची झाली, लहान शहर मिळाला, आयुष्यभर म्हशी बागरायची वेळ आली. का वाईट वाटतं मला तुम्ही हे सांगा. हे इतकी कीर्तन, हे केस मला माझ्या अंगाची एवढी गावं पाहिजे. माझी इतकी कीर्तन नाही केली मी. 80-82च्या खाली महिना काढली नाही. 80च्या खाली तर कधीच महिना नाही, कोणताही महिना नाही. 32 वर्ष लागले मला मारायला. नाही, आमचं बोलण्याचा लोकांना थोडा राग येतो, पण ती काळाची गरज. आणि आम्ही तुमचे तुम्हाला का बोलू नाही? का बोलू नाही? खरे का खोटे? एक पहिला काम. आता काम जर अपुरा राहिला म्हणजे पूर्ण झाला नाही, आता काय होईल? राईट, बरोबर. आणि काम जर पुरा झाला तृप्त, तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोक तयार. सूत्रपाकटी नाही मिळाला तर क्रोध, आणि जर पुरा झाला तर रोज मिळावी लोक. आणि लोक तयार झाला का मी शहाणा आहे बाकीचे मूर्ख आहे असा मत तयार होतो. आज 80% लोक मधामध्ये खराब झाले. मध्ये मध. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये घमी खेळून भिकारी झाले. कोणी बोलत नाही. आम्ही बोलतो ताब्या उक्त घेतले लोकांच्या शिव्या खाली. मी बोललो का लगेच आमची क्लिप, आमची बातमी. या जगात ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. कापूस शिकायचा आहे कोणासाठी? 2 क्विंटल तुरीमध्ये 3 टोकऱ्या माती टाकली का? वजन वाढ आहे. खरं का खोटं? कोणासाठी करता? हा विनोद आहे का बघा? कोणासाठी करता? आणि बनेर बाळाला तर पलटी करून घातली, ही काय बापाची चूक झाली? बायकोच्या गळ्यातले दागिने बोलले, ही काय त्याची चूक झाली? काय तुमच्या बापाची चूक आहे मला सांगा की त्याला जिवंत राहायचंय, पोरानं मारायचं? काय आयुष्यात त्यानं असं वाईट केलंय की त्याने जिवंत राहायचंय आणि मुलानं मारायचंय? काय त्याची चूक काय? आई जिवंत आहे, मुलगा का जगायचं आईनं मला सांगा? काय त्या माऊलीची चूक आहे? 3 रंगाचं लुगडं नेसली ही तिची चूक झाली? रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाणं ही तिची चूक झाली? स्वतःच्या गळ्यातले दागिने आईनं मोडले ही काय तिची चूक झाली का? अरे बांधावर जेवायला बसलेली आई दुपारी जेवायला बसली तर कालवण नाही म्हणून 2चं भाकरीला तोडलं. ती आई घर गळत म्हणून मुलगा मांडीवर घेतोय. रात आई खांबाला पाठ लावून काढते पण मुलाला भिजवून देत नाही. मुलाची फी भरायची तर तिनं काना शब्द केलाय का? आणि कानातलं काढलो, कानातलं नवऱ्याच्या हातात मोडायला दिला ना. नवऱ्यानं ते मोडायला घेतलं तर नवऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा त्या दागिन्यावर पडल्या. त्याने बायकोला सांगितलं नको मोडू ग माझ्या, त्याने परत होणार नाही. आई म्हणली माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला ह्या सोन्याचं काय करायचं? काय जीवन काय? या 4 वर्षात महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात गेला
आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानली पोरं उड्या हलतात. काय माहित ह्या उजीरवाल्या पोरांना माझा बाप गेला. काय माहित त्या बाबांची आई विधवा झाली. ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात, आई सांग. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुणा चालवलं सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवाघरी गेलाय. ती पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवाघरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवाघरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ती पोरग घरी येत आईला म्हणत आहे मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. कसायाला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक आवडे हे बेवड्याची, इतकी नालायक. भांडे विकून दारू घेणारे लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांचे लुगडे. जळायला गेला जळणच इथे. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत आपल्या गावात बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणणार. आणि याला चारच गोष्टी जबाबदार आहे: दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आईबापांनी पोरांशी केलेले लाड. आणि सगळ्याला खतपाणी ऐकायचं आहे. मुलीचं वाटोळ केलं तर आईनंच केलं, आणि पोरग बिघडवलं तर आईनंच बिघडवलं. आज बापानो कर्ज नाहीये, पोरानो कर्ज आहे. नाहीये नाहीये नाहीये. पोराचा मोबाईल हप्त्यावर, पोराची गाडी हप्त्यावर. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, अवलादीनं गेम सुरू केली. 2000 लावले, 9000 आले. 9000 लावले, 41,000 आले. 1.5 लाख गेले, दुकान इकलं. दुकान इकलेली कीर्तनात तिघे जण आहेत. नावा सगळं तुझे करी. कर्ज करायचं बापानं, मजा आणायच्या, बाजू घ्यायला ही 150 आली. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दादानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटी नका. बोला ना, बोला. मला कशाला पाप करायला येतं? 10 गुंठे का, पण माझ्या दादाचं कर्ज फेडलं. दादा प्यायला लागला. बाप म्हणून आपला झालं तर प्यायला लागला. येऊ द्या. तो काय कायम पियत नाही, नाहीतरी आपण मेल्यावर सगळं दादांनी कोणची पोर घाला आणू द्या. दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. माझ्या दादाने कोणची कवयना, पण मी काही म्हणलो नाही बरं का. तुमचं नाही तर खरं माई क्लिप तयार आहे तेच मिठानं मला बसा लोकांनी. मला मी संप्रदायामध्ये 32 वर्षात लई लकडे सण केले. माझी इतकी संकट कोणी काढली नाही. मला पावला पावलं संकट. रोज आताशी रोज नवं लफडं आहे. रोज उठलो का आज पुरीला बोलला, उद्या बोला. आता याला कॅमेरा लावून गेला नाही, याला लगेच म्हणायचं कॅमेरा लावून गेला नाही.
त्याला लगेच निषेध. शिष्टीमाळाला फक्त मला आवाज वाढव, त्याने वाढवा विषय लगेच प्ले. इंदुरीकर शिष्टीमाळ्यावर धनाकले म्हणे खाली लगेच कमेंट, तो नालायक मला नालायक म्हणला आत्मीचडी नाही, तो मला नालायक म्हणला. ही वस्तुस्थिती खरी नाही समजली. आता या गावांमध्ये मोठमोठे शक्ती होतात. हे सप्त कमिट्यांनी ते लाईव्ह करायची एक पद्धत आली की कीर्तन काय करायची तुमच्या डोक्यात घुसत का. लाईव्ह कीर्तन केल्यामुळं लोक घरातच कीर्तन ऐकायच्या मंडपात येतच नाही. आता एवढे लोक जर लाईव्ह असत का लागलं लाईव्ह मध्ये मस्त पैकी पडल्या झोपेल चालू द्या आणि माझ्यामुळं उठायचं. तसं नाहीये. महाराज तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, याच्या बाहेर गेलेलं आहे माणसाने. तुम्ही आम्हाला माना नका माना. आमच्या कीर्तनाचे एकच उद्दिष्ट आहे, आपली माणसं आहेत बरबाद झाली वाचवलीच पाहिजे. आणि आपणच बरबाद झालो फक्त, बाकी कोणीच बरबाद झालं. आता तरी पुढे बेटे बेटे सावधान. दहावीला कोण होतं इथं? हा एक सोडून दुसरा कोण आहे? तेव्हा तो लागतोय मागचा. दहावीला कितीला आहे मग? आठवीला आहे तू, शिमीला आहे तू. हा मराठी लगेच मी नजर टाकली तरी माणसाचा इतिहास. नजरेत माणूस टाकला तर त्याचं भविष्य टाकलं. ते उगाच आपल्याला हेच उरका. आठव्याला आहे का? शिमीला आहे का मराठीला आहे? आठव्याला शिमे का? मिल्की दे सॉलिड लिक्विडवर गॅस. गॅस मिल्को शाळेत बरोबर सर्व काम. बैठे बैठे सावधान. पहिली ते 10वी सावधान बस. हा द्या उत्तर सगळे जण. आता फक्त काय केलं उभे बोरं द्यायला नाही. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंबया संतांनी लिहिला. मोठ्या माणसाने बोलायचं नाही. टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. टिंबटिंब नदीमध्ये गाठा बुडाला नाही तरला. यमुना तुम्हाला खाता खारका वृंदावन नाही काय तिथं. हा ए पोरांनो सर्व येतले सर्व हे हा पोरांनो ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे? आरची. बट बोला तो पोऱ्या कोण आहे? पोऱ्या परशा. आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे रे? आप्पाच्या करेक्ट. आता ते नवीन गाणं ना हे झुकेगा नाही. आणि आता एक नवीन आलं ना आणि झुमकेवाली. आवाज कमी येतोय. आणि झुमकेवाली आता अख्ख्या गावात ऐकू गेलं पाहिजे. आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि
आता हे मी बोललो का ए झाड माणसे ती काय काळजी करायची मुली अज्ञान ए अज्ञान मुलीला 4 कोण त्याला 6 फांद्या आहेत 12 फांद्या आहेत. पहिली फांदी होती काम, दुसरी फांदी होती क्रोध, तिसरी फांदी होती लोभ, 4वी फांदी मत, 5वी फांदी मत्सर आणि 6वी फांदी अहंकार. आणि अशा इच्छा तृष्णा वाक्य लिहून घ्या. अज्ञानाची मुळी तोडा, अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. तिला संताच्या कृपेचा दांडा बसवा. तिला वैराग्याची धार लावा. 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव देव होण्यासाठी एक तत्व आहे. कोणतं? एक तत्व नाम करायचं काय जगात बोंबलं धिंडातही मजा नाही. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, पण सांग का नाही राग येईल तुम्हाला सांगू. तरुण आहे सांग तुम्ही मला शिवी द्या सांगू. मी शिव्याच खातो आयुष्य. फक्त पोरानं तुम्हाला तळतळीनं सांगतो, इथून पुढे दंगली मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडायचं. तुम्ही म्हणाल का पोरांनो लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले, तुम्हाला माहित नसेल पोरांना 10 वर्ष शिक्षा आहे आणि आता त्याला जामीन नाही. जामीन नाही आहे. आणि दुसरं कारण आहे बघा, आज कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन लागला. उद्या जर तुमचा दाखला चुकीचा मिळाला, जिंदगी संपून जाईल. उद्या आपण 5-5 किलोमीटर पळतोय, तब्येत कमवतोय, उद्या पोलीस भरतीत जायचं, ब्रेकली जायचं, औषधाचं दुकान टाकायचं, खताचं दुकान टाकायचं. कोरोना आत्तापर्यंत आज गेलेली सगळी गरिबाचीच आहे. मोठ्याची गेली आणि मोठ्याची कधी जाणार नाही. आणि हे मी तुम्हाला का सांगितलं बरं, तर कपाशीवर आणि तुरीवर संसार होणार नाही. मी स्वतः शेतकरी आहे. चांगला मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो त्या काळात. अगोदरच काळा. आणि हे मी तुम्हाला पोरांनो का सांगितलं, शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतकऱ्याला शेतीवर संसार करणं आजच्या काळात शक्य नाही. कपाशीवर आणि तुरीवर पुढे संसार होतो का? 6 क्विंटल ॲव्हरेज निघाला यंदा कपाशीचा एकरी. 36,000चा कापूस शिकला, 42,000 खर्च लागला. एकरी 3 क्विंटल तूर निघली, 21,000ची तूर गेली 7,000ने.
आणि 32,000 रुपये खर्च कशाला शेतकरी करतात? शेतकऱ्याच्या सगळ्या पोरा, आता 10वीचे पोरं 18 तारखेला मोकळे होणार आहे. 12वीचे जवळजवळ झाली का एखादा पेपर राहिला असेल. त्यांच्या पोरांना सांगतो, पोरांनो तुम्ही 50 रुपये कमवायचं बघा. गारगारी का, कुठी का, पावई का, बटारी का, रद्दी का, काही करा, पेपरही का, पण 50 रुपये कमवा तुमचं काय. आणि 50 रुपये जर तुम्ही कमावले तरच तुम्हाला त्याची किंमत कळेल. काय कल्पना काढा, काय कमीपणा नाही, पेपरही का, काय कमीपणा नाही, पण बोंबलत हिंडण्यापेक्षा कामात गुंतून राहा, तुमचं आयुष्य वाढेल. कारण पोरांनो, तरुण पोरांना अजून एक वाक्य सांगतो. जेव्हा तुमची आई जाईल, वडील जातील, भाऊ भाऊजे आपली नाही. एकदा आई गेली, तुम्ही भाऊजाईच्या हाताखाली नाही जगू शकत. तुम्ही उशिरा आलेला तर घर उघडं ठेवणारी फक्त आईची, आणि आल्यावर टोपल्यामध्ये अर्धी भाकर का होईना पण ठेवणारी तुमची आई जाईल ना. तुमची भाऊजाई तुम्हाला कधीच टोपलं उघडून ठेवणार नाही. शेवटी एक वाक्य ऐकायचं का इंद्रियाचं, रक्त याचं निघलं ना बोटाचं, ते या बोटाचं रक्त निघलं ना तर रक्त आपलं जात आहे, वेदना आपल्याला होतात आणि बँडेज आपल्याला करायचं आहे. म्हणून तुम्हाला पाया पडून एक वाक्य सांगतो तरुण पोरांना. पोरांनो, तुमच्या जीवनातली गुप्त गोष्ट कधीही कुणाला सांगायची नाही, मित्राला अजिबात सांगायची नाही, कधीच नाही. प्रत्येकाच्या जीवनात गुप्त गोष्ट आहे, राहते, पण ती कधीच मित्राला सांगायची नाही. आणि तुम्ही म्हणा का ती गोष्ट जर मित्राला सांगितली पोरांना, ऐका, उद्या तुमच्या मित्राचं तुमचं जर भांडण झालं तर त्या गोष्टीची ढाल करून तो तुम्हाला संपू शकतो. क्रियेशीनं धोका दिला तरी मित्राला सांगायचं. असं दोघांना आम्ही ओळखीच्या पाया ते. आणि तुम्ही म्हणा मानत असं का म्हटला, शेवटी आपल्यावर वेळ आली, आपलं कोणी नाही. जोपर्यंत सावकारकी होती आणि लोकांना फुकट धान्य दिलं जात होतं, तोपर्यंत तुकोबरायच्या लोक पाया पडत होते. ज्या दिवशी दुष्काळ पडला, आई गेली, वडील गेले, भाऊ घरातून निघून गेला, आणि स्वतःच वर्ग अन्न माझ्या वाचून गेलं. जे लोक पाया पडत होते त्यांनीच येडा तुका म्हणायला सोय केली. आणि तुकोबरा येणे झाले, वह्या डोहात म्हणजे खटवण्या डोहात ही परिस्थिती आहे. म्हणून प्रसंग आल्यावर नाही चालत. एकनाथ महाराज जन्माला आले तर षष्टीच्या दिवशी जन्माला आले, आणि एकनाथ महाराज जन्माला आले तेव्हा मूळ नक्षत्र, आणि मूळ नक्षत्र येणारं मुलगा वाईट असतं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. एकनाथ महाराज जेव्हा जन्माला आले, मूळ नक्षत्रावर आले, आणि एकनाथ महाराजांची आई मुली तिसऱ्या वर्षी गेले. आई गेली, वडील गेले, आजोबाने सांभाळ केला एकनाथ महाराजांचा. त्यांच्या वडिला, त्यांच्या पंजोबाचं नाव आहे भानदास महाराज, आजोबाचं नाव आहे चक्रपाणी, वडिलांचं नाव आहे सूर्यनारायण, आणि मग त्याचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित, अशी परंपरा आहे. तर आजोबाने एकनाथ महाराजांना सांभाळलं, आजोबाने. आणि कालांतराने जनार्दन स्वामी सारख्या कोण साक्षात प्रभू रामचंद्राने स्वप्नात येऊन सांगितलं, माझ्या रामायणाचा मराठी अनुवाद तू कर. हे प्रभू रामचंद्राने सांगितलं. एकनाथ महाराजांचे काही काळ दाखवले राहिले,
काही काळ तर एकनाथ महाराजांच्या घरी पोळ्या खायला ठेवणाऱ्या गावभर राहिलेलं रामायण. आम्ही तपासच कशा आमचा टिपक्याचा घर लावला का विषय काहीच करायचं नाही. नाही नाही नाही. आणि त्यासाठी तुम्हाला तत्व पाळायचं आहे. एक तत्व नाम. पण तत्व कोणतं आहे? ते नाम सोपे बस करे पिठाला है थोडे माऊलीच्या बंगाचं चिंतन आहे ना ते आपलं राहतं जर जात समजा तुम्हाला ना मला 36 वर्षाचा सप्ताह आहे. पहिलं कौतुक ग्रामस्थांचं केलं पाहिजे. एवढा मोठा सप्ताह केला. दुसरं कौतुक पंगत घालणाऱ्यांचं केलं पाहिजे. तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं कौतुक ह्या गावातल्या तरुण पोरांचं केलं पाहिजे. 3,000 लोकांना वाढायला गावात आणि हे सत्ते पोरांमुळेच होत्या. कमिट्या फिरमिट्या काही करतात. हे फक्त माईक व शांतपणा करतात. नाही तर सत्यात खरे कष्ट पोरांचे. आणि सत्यामध्ये पोरांचे थोडे गुणगान राहिले पाहिजे. आणि जुन्या मंडळीला समोर ठेवतो थोड्या पोरांना संध्या दिल्या पाहिजे. ग्रामपंचायतीत 2 पोरं पाहिजे. सोसायटीत 2 पोरं पाहिजे. सप्त्याच्या कमिटीत 2 पोरं पाहिजे. सप्त्याच्या मिटिंगला पोरांना बोलवलं पाहिजे. सिस्टीम कोणाची घ्यायची, महाराज कोणता घ्यायचा. ज्याला काहीच कळत नाही तोच मिटिंगला येतो. आपल्या पाहुण्याची तारीख घ्या. पाहुणा चांगला देतो. तो पाहुणा तुझ्या वाट्यावर ठेव ना. गावाच्या गाला बोखाटी बसून घ्या. आणि मिटिंग मध्ये हाच तमाशा नाही. आपल्या पाहुण्याची घ्या. कशाला घ्या नाही. आणि पोरांना थोडीशी जुनी माणसं म्हणतात पोरांना जमणार नाही. पोरं करतात फक्त करून घेतला पाहिजे. आता एवढी लोक तुमच्या गावात सभेला आणायला तुम्हाला 5 कोटी रुपये लागले आणि यांना गप बसवायला 1,000 पोलीस लागले. मग मलाच आता तुमच्या गावाने मिळून 1,00,000-1.5 लाख द्यायला काय हरकत. त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रीकर आपला माणूस गरीबाला देऊन टाक.
विनोदाचा भाग सोडा, पण आमची कीर्तनं आपल्या माणसांना टाळायची. आता आपल्याला अजून एक काम करायचं आहे. 36 वर्ष आपण सत्ता केलाय. हा सत्ता नाही आहे, हे धर्माचं काम आहे. आणि कोरोनात आपल्याला माणसं वाचवायचीच नाही, धर्म वाचवायचा. माणसं मरू द्या, माणसं ट्रकनं पडल्यात, आणि तुम्ही मी एकत्र आलो तर धर्म वाचेल. आम्ही काय उत्तर घेतलं नाही, म्हणून सगळ्या लोकांना सांगतो, पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर, पहिला धर्म आणि दुसरा धर्मासाठी अख्खं गाव एकत्र पाहिजे. तुमच्या गावात सत्ता करायचं, अख्खं गाव एकत्र पाहिजे. जत्रा करायची, अख्खं गाव एकत्र पाहिजे. आणि तरुण पोरांना सांगतो, गावच्या विकासात राजकारण नको. गावातली अंगणवाडीची शाळा डिजिटल झाली पाहिजे, लहान पोरांना रंगले पाहिजे. आणि गावातल्या झेडपीच्या शाळेकडे गावातले सगळे लोक लक्ष द्या. शाळा जवळजवळ बंद पडायच्या. खरे का खोटे? 6 पोरे 2 गुरुजी, दोघांचा पगार 1,60,000. हसण्यावरी नेऊ नका, आणि याला गाव पुढारी जबाबदार आहे. उद्या जर गावची झेडपीची शाळा बंद झाली तर सामान्य माणूस इंग्लिश मिडियमला घालू शकतो. आणि जेवढे जेवढे शिकलेले क्लास 1 अधिकारी आहेत, ही सगळी झेडपीच्या शाळेत आहेत. परवा दिवशी सीएचा निकाल लागला, सीएचा परवा. सगळे पोरं मराठी मीडियमचे पास आहेत. आणि पोरांना तुम्हाला सांगतो, पोलीस भरती चालू आहे आता सध्या चालू आहे. 2,500 पोरं पोलीस भरतीला मागच्या आठवड्यात ग्रॅज्युएट होते. काय आता बोलायचं राहिलं? आपण लहान असताना लईत लई 7वी झालेला माणूस पोलीसला किंवा 12 तर नव्हताच. आज MSc माणूस जर पोलीस भरतीला जायला लागला, काय शिल्लक आहे? कोरोनात तुम्हाला काही नाही, मित्र चांगला करावा लागेल. आणि आज कीर्तन संपल्या प्रत्येकाने आपले मित्र तपासायचे. त्याला इथूनच सांगून टाकायचं. इंद्रिकाचे कीर्तन ऐकलं, वाक्य ऐकायचं का? इंद्रिक ऐकायचं, पुढं जायचं. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार चांगला. 80% पोरांची जिंदगी मित्रांनी संपवली. बोला तुमचं काय मत? नाही, मित्र दारू पितोय, बायकोला मारतोय, हे कुणालाच माहित नाही, मित्राला माहित आहे. त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे, पोरगी नेऊन घाल. उद्या जर त्या पोरीचा फटका बसला तर तुझी जिंदगी संपते, ही मित्राला सांगितलं. मित्र दारू पितोय, त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे, इकडे एक तर दारू सोड, नाही तर दोस्ती सोड. त्याच्याकरता पोरांनो, मी मोबाईल वापरत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात मोबाईल न वापरणारा मी एकटाच असणार. मी मोबाईल वापरतो. मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मेल तपास नाही, इंस्टाग्राम नाही, कोण मुलातलं त्याचा तपास नाही. ज्याला गरज येतो आपल्याकडे. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे, कोण काय धुकलं त्याच्याशी तपास नाही, कोण काय ऊन घातलं त्याच्याशी घेणार नाही. ज्याला गरज येतो आपल्याकडे, कुठेही बसलं ना, एनो 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 आणि नसलं पोचत आलं बोकड्या का म्हणे बैल दूध द्यायला. हे आमचे आता मला मोबाईल नसल्यामुळे 2-3 तास आराम होतो. 3 कीर्तन हलके होते, 7-1.5 तास अभ्यास होतो. आणि अभ्यास जर केला नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. आमची कीर्तनं काय कोणाची ऐकून नसतात, आमची स्वतःची कीर्तन आहे. उलट आमचं ऐकून निमे आम्ही स्वतः तरफडतोय वाचित.
म्हणजे एवढं खोलला जायला वेळ आहे. अभ्यास केलाच पाहिजे, पफद्यानं रियाज केला पाहिजे, गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे, कीर्तनकारानं तासभर पुस्तक उच्चार करायचं. म्हणून तुम्हाला पोटाचा प्रश्न सोडावा लागेल. ते आई बाप्पाच्या याच्यावर जमणार नाही. तुमचं काय विचारणार नाही पोरांना. आणि पोरांना एक पूर्ण सांगा, तुम्हाला जरी वाटत असलं तुम्ही शिकता, 55-60% कॅपॅसिटी सध्याच्या मार्केटमध्ये शून्य. पॉइंटवर आहे पोरं, पॉइंटवर. अरे हे शहरामध्ये पोरं पोरी 12वीची परीक्षा देतात. मला काय हुशार पोरं असतात. परीक्षा संपली ना, शेवटच्या पेपरच्या दिवशी सीईटीचा फॉर्म भरून मोकळे. सीईटीचा फॉर्म भरतात, कंपनी मॅनेजरांच्या पाया पडतात, कामाच्या अनुभव सर्टिफिकेटसाठी आम्हाला कामाला या, पगार देऊ. 2-3 महिने काम करतात पोरं. मला मार्च, एप्रिल, मे आणि जून मध्ये ऍडमिशन घ्यायला सर्टिफिकेट घेऊन ऍडमिशन घ्यायला. ती पोरं टपाटपा IT मध्ये, कंपनीमध्ये फटाफट कामाला. 60% मुली IT मध्ये आहेत का नाही? मॅनेजर मुली, कॅशियर. तुम्ही जर प्रयत्न केले नाही ना पोरांनो, इंद्रिकेचं वाक्य कोण कोणाला विचार करायला मोकळा आहे. आज रस्त्याला जर अपघात झाला तर सेल्फी काढणारे लोक आहेत, उचलणारे नाही. अपघात झाला ना फोटो काढणारे लोक आहेत लांबून. अशी गाडी आली दवाखान्यात जाणार. त्याच्यात 2 प्रकारचे, काही त्याचा खिसाचाच पडणार आहे, काही त्याचा मोबाईल गायब करणारे, काही फक्त त्याचे फोटो काढणारे. आपल्यावर वेळ आल्यावर नाहीये महाराज तुमचं काय म्हणजे. अनुभवाची कोवी आहे. मुडा हुली बीजी काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले ते काही. ज्ञानोबाची भाषा अजून समजा. का खडकी जैसे वर्ष दे, का आगी माझी पेरले, खडकावर पडलेला पाऊस फेर, भाजून पेरलेलं भी फेर. अजून ओव्या समजा. का मृत जैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी नालेला. अजून समजा. ज्ञानोबाने म्हणले 1.5 एकर बांधली आहे, मनगटवानी कंस आहे, फक्त तुला दाण्या नाही. कने विण सोपते माझी हे भक्ती विण जुळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती. लोकांच्या नादी लागू नका महाराज. प्रभू रामचंद्राचा मुलगा स्वतः लाव बापावर धनुष्य घेऊन धावला होता, एवढं ध्यानात ठेवा. आणि युद्ध जेव्हा सुरू व्हायचं होतं पोरांनो, प्रभू रामचंद्र मुलासमोर उभे राहिले होते स्वतःच्या. आणि मुलाला प्रभू रामचंद्राने प्रश्न विचारला होता, तू कोण आहे? रामाने लवने सांगितलं, माझ्या आईला सीता म्हणतात, मी जानकीचा मुलगा आहे. तुम्ही काय करतो? तू तर बंद पडलेली तर चेअरमन तरी येणं तुझ्यातून काय? ज्याची लंका सोन्याची होती तो त्याला तुझी टपरी कळेल तुला. अजून 15 दिवस जाऊ दे. 31 मार्चला जेव्हा बँकेची नोटीस येईल, ट्रॅक्टर बँकेनं नेला तर हो तो पाहुण्याचा नांगरा गेला. पाहुणाच भाण्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी नांगली. अरे काय तुमचं इंद्रिकेचं वाक्य ऐकलं का? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली भरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. का वाईट वागता? 4 जण फुल पेरे त्या दिवशी. 12वीचा इंग्लिशचा पेपर अवघड गेला. कॉफ्या पुरवायला पोरांना मित्र तरी लायकीचे न्यायचा. 10वी नापास शिंगरू कॉफी पुरवायला ठुले 12वीच्या पोरांना. त्यानं हिंदीचं पुस्तक टाकलं इंग्रजीच्या पेपरला. आतलं चेक येऊन पडलं, हे नाही 90 पाजायची पोरं कॉफीला द्यायची, पोरांना दंड द्यायचा, शिक्षकाला दंड द्यायचा. बाप कॉफी पुरवायला पोरांना म्हणजे काय तोंड घालायचं पाहिजे. अरे एक पोरी 10वीला आहे, या पोरांना 20 मार्क शाळेत येतात. किती माझा याला किती पाडायचे? पण 20 पैकी तर 20 शिक्षकाला देणं ती पट टिकवायचा म्हणजे. पट नाही टिकला तर आपण टिकत नाही. शाळेमध्ये पोर राहिले नाही, शिक्षकाला पेपर लिहावा लागतात काही पोरांची.
नाही. आता याला 40% मार्क पाडायचे. आता याला विज्ञान 2 पेपर आहेत अजून शिल्लक. याला 20 मार्क पहिले पडेल. आता 80 पैकी किती पाडायचे त्याला? 15 पाडायचे ना. हिशोब सांगू त्याला, सांगू का हिशोब? पहिल्या पेपरला पर्याय निवडा, घटक ओळखा, आकृती काढायला 10 मार्क आहे. दुसऱ्या पेपरला 10 मार्क आहे, म्हणजे 20 मार्क ते झाले. शास्त्रीय कारण 8 मार्क आहे दोन्ही पेपरामध्ये. उत्तरे द्या 15 मार्काला. आणि प्रश्न तिसरा आहे 2 पैकी 1 सोडवा 5 मार्काला. काय लागतं? काय बोलायचं कोणी? आणि इंदुरीकर बोलला का? मुलांच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली. मी लफडे तर किती सहन करू, मला हेच कळलं. आणि अजून तर 2 वर्ष आयुष्य आहे मला, 2029 पर्यंत आहे. काय वस्तू तू किती आहे? तो हा 8वी आहे. 6 गणितात नापाशी 6 महिने चार 6 नाहीये नाहीये. अशी नजर जरी टाकली तरी सांगा. किती आहे? 9वी. तू एवढा टाइम कुठं होता? शिवी नाही का माहिती नाही? मग तू रे 12वी 8ला आहे. हा शेअर सांगितलं 8ला आहे. तेव्हा माणसं कितीला आहे? 11वी 8ला आहे. सायन्सला आहे. शेअर आहे सायन्सचा बरोबर. मी अशी नजर टाकली ना लगेच त्याला पूर्ण इतिहास सांगणार. दोघं जण पूर्ण माहिती वाटली. नजरच माणूस बसला तर मी लगेच सांगणार. तू 12 तुला गणित आहे ना? आता गणित आहे तुला? 11वी सायन्सवाला गणित आहे तुला? मॅथ 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 फिजिक्स मॅथ आहे का? साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. कोण तपास करतो महाराज? कोणला वेळ आहे? हे पुलट एक आहे. मारायचं नाही, बोलायचं नाही. 4 जण फुल केले 12वीचा पेपर जाऊन आणि मोटरसायकल बसली 14 पुढे बसला असं कॅरेज टांगड्या फाटल्या. कणाकडे 2 बॉल सटाकले मिळालं. आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी डाव्या? अरे अरे डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी पुन्हा डान्स होईल. आजच्या कीर्तनात तुम्ही 100 ओव्या ऐकल्या. मला खुणवायचं का नाही का? 11 वाजले. आज गायकवाद जन्ममंडळ मंडपाने माहिती शिवाली कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सौजन्य प्रल्हाद पाटील, भगवान मोर्शे, प्रकाश पाटील, पंक्तीवाले शांताराम पाटील, रघुनाथ पाटील. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक कोणीचे नाव सापडलं तुम्हाला व्यवस्थित घ्यायला. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा
शांततेने निघा. प्रत्येकानं गाड्या सावकाश काढा. एकदम घाई करू नका. गर्दी भरपूर झाली आहे.